हा व्यवसाय आता 3 पिढ्यांपासून चालू आहे. जसं मगाशी सांगितलं, विश्वनाथ देवल यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्या लोकांचा सपोर्ट हा कधी पण खूप महत्वाचा असतो. 47-48 साली स्टेनलेस स्टील आल्यानंतर ऍक्च्युली आणखीन प्रॉब्लेम्स वाढले. सिल्व्हर प्लेटिंगच्या बाबत लोकांमध्ये बरेच गैरसमज असतात. ही भांडी देत असल्यामुळे, घरगुती भांडी असल्यामुळे बरेच व्यावसायिक सेलिब्रिटीज हे आपल्याकडे येत असतात, आपल्याला भेटत असतात, आपल्याशी फोनवर बोलतात. नोकरी सोडून व्यवसाय करणं काही शक्य नव्हतं, पण जसा जसा हळूहळू जम बसायला लागला आणि महिन्याला जेव्हा 10 रुपये प्रॉफिट यायला लागला, क्वालिटीमध्ये तडजोड न करता त्यांचा परवडतील अशी भांडी सप्लाय करणं हा आमचं मूलमंत्र आहे. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिक तितुका मेळवावा अर्थात रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, तुम्हाला माहितीच आहे की या पॉडकास्टवर आपण वेगवेगळी माहिती घेत आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी, तज्ज्ञांशी आपण बोलतो आहोत. तसंच आता एक अशीच एक फॅमिली आपल्या बरोबर आलेली आहे. त्याचे बॅकग्राऊंड मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आम्ही देवल सगळे मिरजेचे. सर्कस वाले देवल आपल्यापैकी बऱ्याच जणांना ऐकून माहिती असेल तर माझ्या आजोबांनी महादेव देवल, त्यांना सगळे प्रेमाने बाबा देवल म्हणायचे, त्यांनी सर्कस सुरू केलेली होती आणि आशिया खंडातली त्यावेळेची ती सगळ्यात मोठी सर्कस होती. त्याच्यानंतर म्हैसाळवरनं हे देवल सगळे मिरजेला, मिरज, सांगली त्या भागामध्ये शिफ्ट झाले आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी आपापले व्यवसाय सुरू केले. सगळ्यात मोठे त्यांचे जे सुपुत्र होते विश्वनाथ देवल, त्यांना प्रेमाने सगळे आबा म्हणायचे, तर आबा काका म्हणजे माझे काका ते. तर त्यांनी पुण्यामध्ये स्थायिक होऊन देवल भांड्यांचा कारखाना सुरू केला आणि प्रत्येक जण म्हणजे माझ्या प्रत्येक काकांनी कुणीही नोकरी केली नाही, प्रत्येकाने व्यवसाय सुरू केला. एकानी वखार सुरू केली, एकांचा दुधाचा व्यवसाय होता. माझे वडील डोळ्याचे डॉक्टर होते, डॉक्टर देवल. नंतर मधुकरराव देवल तर सगळ्यांना माहिती आहेतच, म्हैसाळ प्रकल्प ज्यांनी सुरू केला ते. तर असे सगळ्यांनी आपापले व्यवसाय सुरू केले आणि देवल भांड्यांचा कारखाना म्हणजे आज जवळपास त्याला किती 85 वर्ष झालेली आहेत आणि अतिशय भरभराटीने हा व्यवसाय सुरू आहे. तर त्याचे तिघे जे खंदेवीर आहेत त्यातले केतन देवल, परीक्षित देवल आणि रजनी देवल माझी वहिनी, तर या सर्वांची आपण आज देवल भांड्यांचा कारखाना याबद्दल बोलणार आहोत. तर परीक्षित, मला पहिल्यांदा तुला हाच प्रश्न विचारावासा वाटेल, देवल फॅक्टरीची संकल्पना कशी सुचली? सगळ्यात पहिल्यांदा भाग्यश्री देसाई म्हणजे माझी आत्या, तिने आम्हाला या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल धन्यवाद. विश्वनाथ देवल जसे मगाशी म्हणलं त्याप्रमाणे सगळे वेगवेगळ्या व्यवसायात गेले, त्याप्रमाणे ते पुण्यामध्ये आले आणि त्यांनी 1939 साली या व्यवसायाची ऍक्च्युली सुरुवात केली. त्यांची बॅकग्राऊंड ही मुळात कॉमर्स बॅकग्राऊंडचे होते ते, पण त्यांना विज्ञानाची आवड होती आणि 8वी मध्येच त्यांनी शास्त्राच्या पुस्तकात वाचलं होतं इलेक्ट्रोप्लेटिंग विषयी आणि ते प्रयोग करत होते. पण सुरुवातीला त्यांनी बँकेमध्ये ते नोकरी करत होते आणि नोकरी सांभाळून संध्याकाळच्या वेळेला ते प्रयोग करत असत. आणि सुरुवातीला त्यांनी, तेव्हा ऍक्च्युली एवढं नॉलेज काही अवेलेबल नव्हतं, आज जेवढं नॉलेज अवेलेबल तेवढं काही नव्हतं, पण त्यांनी ते कुठनं मिळवलं त्या काळात हे विशेष आहे, म्हणजे कसं माहिती नाही. पण त्यांनी सुरुवातीला चांदीचे चमचे जे घरात होते ते वापरून पितळ्याच्या काही गोष्टींवरती प्लेटिंग केलं आणि ते करत असताना मग हळूहळू त्यांनी ते काही चमचे प्लेटिंग करायला सुरुवात केली आणि ते गोडबोले सराफांच्या दुकानामध्ये नेऊन चमचे ठेवायला सुरुवात केली. अशी खरी मुळात सुरुवात झाली त्याची. आणि आता जिथे रेणुका स्वरूप हायस्कूल शाळा आहे तिथे त्यांनी एक छोटीशी शेड रेंटवर घेतली होती आणि तिथे त्यांनी पहिला 1939 साली व्यवसाय सुरू केला. सगळं छान वेगळंच आहे म्हणजे ऐकायला सुद्धा. रसिका हो, पुण्यामध्ये कर्वे रोड वरून जाताना देवल म्हणजे जणू चांदीच असा बोर्ड तुम्ही बघता नेहमी तिथे. देवल भांड्यांचं दुकान असा तो बोर्ड आणि त्याच्या खाली देवल म्हणजे जणू चांदीच असं आहे. तर देवल हे नाव कसं ठरवलं द्यायचं, म्हणजे त्याच्या मागे काही खास अर्थ होता, कुटुंबाची आठवण असं काही होतं?
सो देवल हे ऍक्च्युली जसं मगाशी म्हटलं ते आपलं आडनाव असल्यामुळे देवल हेच नाव व्यवसायाला द्यावं असं त्यांनी ठरवलं. आणि कालांतराने ते देवल हे जेनेरिक नाव झालं. जसं आपण फोटोकॉपीला झेरॉक्स म्हणतो तसं चांदीच्या मुलामाची भांडी ही देवल हे इतकं जेनेरिक झालं. त्यामुळे असं काही मला माहिती नाही, पण मला असं काही वाटत नाही की स्पेसिफिक काही विचार करून त्यांनी हेच नाव द्यावं असं काही विचार केला असेल. आणि त्यावेळेला मला वाटतं पद्धत होती की कुठल्याही दुकानाला व्यवसाय सुरू करा आपलं आडनाव स्वतःच्या आडनावाने व्यवसाय सुरू करायची त्या काळी पद्धतच होती. करेक्ट. पण मग मला एक सांग, म्हणजे आता तू हे सांगितलंस की आबा काकांनी ते चमचे वगैरे करून त्याची सुरुवात केली, पण ऍक्च्युली कारखाना असं जे आपण हे म्हणतो ते त्याची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? 39 सालीच त्यांनी जी मी सांगितलं त्याप्रमाणे शेड रेंट केली होती. तिथे त्यांनी फक्त आधी सुरुवातीला प्लेटिंग करायला सुरुवात केली पितळ्याची भांडी. तेव्हा ते मुरादाबादहून सगळी पितळ्याची भांडी येत असत, पण त्यांचा सप्लाय रेग्युलर नव्हता आणि मग त्यांना जसे पाहिजे तसं सप्लाय न मिळाल्यामुळे त्यांनी शेवटी निर्णय घेतला की आपण स्वतःच पितळ्याची भांडी बनवायला सुरुवात करायची. म्हणून मग त्यांनी तो तसा कारखानाच ऍक्च्युली पितळ्याची भांडी हळूहळू बनवायला सुरुवात केली. आणि त्यांनी 47-48च्या सुमारास तिथनं कारखाना हलवून माडीवाली कॉलनीमध्ये एक जागा घेतली होती आणि तिथे जरासं जास्त चांगलं असं बिल्टअप स्ट्रक्चर त्यांनी केलं आणि तिथे ऍक्च्युली पहिला कारखाना त्यांनी तिथे सुरू केला. आणि मग कालांतराने 1955 साली जे आज कर्वे रोडला आपलं आहे जागा तिथे ते मूव्ह झाले आणि तिथेच त्यांनी स्वतःच एक घर बांधलं आणि घराशेजारी कारखाना असं तिथे व्यवसायाला सुरू केलं. 1955 पासून तिथे आहे तिथे. पण हे जेव्हा आता या सगळ्याची सुरुवात झाली तेव्हा अडचणी तर भरपूर आल्या असतील, मग याला तोंड कसं दिलं असेल त्यांनी तेव्हा? खूप कठीण गेला असणार आहे त्या काळामध्ये, कारण मुळात त्यांनी जेव्हा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू जेव्हा तेव्हा महिन्याला फक्त 50 रुपये पगार होता आणि नोकरी सोडून व्यवसाय करणं काही शक्य नव्हतं. पण जसा असा हळूहळू जम बसायला लागला आणि महिन्याला जेव्हा 10 रुपये प्रॉफिट यायला लागला तेव्हा मग त्यांनी निर्णय घेतला की आपण आता नोकरी सोडावी आणि पूर्णपणे व्यवसायात उतरावं. आणि अशा पद्धतीने ते ऍक्च्युली पूर्णपणे व्यवसायात उतरले. आणि माझ्या आजीची तर संपूर्ण साथ होती. म्हणजे माझी आजी स्वतः भांड्यांना बफिंग करून द्यायची, इतकी त्याची साथ होती. त्याच्याशिवाय काही शक्य नव्हतं. घरच्या लोकांचा सपोर्ट हा कधी पण खूप महत्वाचा असतो, त्याशिवाय आपण सहसा काही करू शकत नाही असं. करेक्ट. आणि सुरुवातीच्या काळात 47-48 साली स्टेनलेस स्टील आल्यानंतर ऍक्च्युली आणखीन प्रॉब्लेम्स वाढले आणि चांदीच मुळात इतकी स्वस्त होती की चांदीच्या मुलामाची भांडी किती लोक घेतील ह्याविषयी खात्री नव्हती. पण असं असतानाही त्यांनी ते धाडस केलं आणि तो व्यवसाय चालू ठेवला. मस्त. मग आजवरच्या प्रवासामध्ये सगळ्यात अभिमानास्पद असं काय या व्यवसायामध्ये लक्षात आलंय? अभिमानास्पद म्हणजे आपल्या आडनावावरून लोक आपल्याला ओळखतात. कुठेही गेलो की तुमचा त्या भांड्याच्या देवलांशी काही संबंध आहे का असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा नक्कीच खूपच अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आपण भांडी चांदीची भांडी देत असल्यामुळे, घरगुती भांडी असल्यामुळे बरेच व्यावसायिक सेलिब्रिटीज हे आपल्याकडे येत असतात, आपल्याला भेटत असतात, आपल्याशी फोनवर बोलतात. त्यामुळे अनेक दृष्टीने आपल्याला अनुभव मिळत असतात. एरवी ह्या सेलिब्रिटीजना खरं तर बघायला आम्हाला कोणही शक्य नाही, अशा त्या लेवलचे सेलिब्रिटी असतात. पण ते आपल्या दुकानात येतात, आपल्याशी फोनवर बोलतात, काय केतन भाई असं म्हणतात, तेव्हा खूपच अभिमान नक्कीच वाटतो त्या गोष्टींचा. भारतातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जेव्हा आपल्याकडनं त्यांच्या लग्नामध्ये भांडी घेते तेव्हा नक्कीच अभिमानास्पद प्रश्नच नाही. वा. मग हा व्यवसाय आता आपल्या म्हणजे रसिकांकरता मी विचारते, किती पिढ्यांपासून हा चालू आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे मुख्य? हा व्यवसाय आता 3 पिढ्यांपासून चालू आहे. जसं मगाशी सांगितलं विश्वनाथ देवल यांनी हा व्यवसाय सुरू केला, त्यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुलं म्हणजे यशवंत देवल आणि माझे वडील विश्वास देवल हे नंतर त्या व्यवसायात आले. आणि आता त्यांच्या पश्चात केतन देवल आणि मी, आम्ही हे 3ऱ्या पिढीचे आहोत आणि आता हे 3rd जनरेशन आमची ह्या व्यवसायात आहे. आणि वैशिष्ट्य केतन सांगेल. वैशिष्ट्य म्हणजे आमचं मुख्य वैशिष्ट्य आहे की आमचं प्लेटिंग टिकतं. आता लोकांना कित्येक वर्ष वापरतात. नॉर्मली आम्ही 4 ते 5 वर्षाची आमची गॅरंटीच असते आणि 40-50 वर्ष वापरणारी लोक आहेत.
आता परवाच आमच्याकडे एकाने 76 सालची भांडी घेऊन आला होता. कारण त्याला प्लेटिंगची, आम्हाला आनंद असा वाटतो की त्याला प्लेटिंगची काही गरज नव्हती, नुसतं पफिंग करून आम्ही त्याला परत देऊन टाकली. तर त्याच्यामुळे आम्ही प्लेटिंग करतानाच त्याच्यात काळजी घेतो. नॉर्मली बाजारात जी भांडी मिळतात ती साधारण 1-2 मायक्रॉन पर्यंत मिळतात. आपलं 20 मायक्रॉनचं प्लेटिंग फिक्स्ड असतं. प्रत्येक भांड्याचं जाडी ही 20 मायक्रॉनची असते. प्रत्येक भांड्याचं आपण आधीचं नंतरचं वजन करतो. आता प्रत्येकाचं XRF सारखी नवीन टेक्नॉलॉजी जी आल्या त्यामुळे त्यात थोडा फरक पडलाय, पण अजूनही प्रत्येक भांड्याचं वजनही होतच. त्याच्यामुळे 20 मायक्रॉनचं प्लेटिंग प्रत्येक गिरायकाला मिळतं आणि 5 वर्ष ते अगदी रोज वापरू शकतो. म्हणजे एक आठवण सांगतो, मी दुकानात एक सिनियर गृहस्थ आले होते आणि त्यांनी ते ताम्हण घेऊन आले होते आणि ते ताम्हण चांगलं दिसत होतं, त्याला काहीच झालेलं नव्हतं. तर ते म्हटले की मी 8 वर्षाचा असताना माझ्या मुंजीमध्ये माझ्या वडिलांनी 1945 साली घेतलेलं ताम्हण आहे आणि मी रोज त्याच्यात पूजा करतो आणि अजूनही ते चांगलं होतं. हो बरोबर आहे. म्हणजे मलाही आठवतंय ही जी चांदीची आपली भांडी असतात ते आता लोक जेवायला येतात वगैरे त्यावेळेला आम्ही सर्रास वापरतो आणि त्याच्यानंतर काम झालं की आम्ही डिशवॉशरला टाकून देतो आणि इतकी स्वच्छ सुंदर निघतात, काही बघायलाच लागत नाही, आपल्या नॉर्मल भांड्यांसारखे स्वच्छ निघून येतात. आणि तसा मेंटेनन्स फार काही नाहीये, कारण आपण तसंही काय इतर भांड्यांसारखी ते काही ओपनवर ठेवत नाही, व्यवस्थित कपाटामध्ये बंद करून ठेवतो, पण जेव्हा तेव्हा काढतो तेव्हा ती सुंदर राहिलेली असतात. खूपच छान. येस. तर मला एक सांग केतन, सिल्व्हर प्लेटिंगच्या बाबत लोकांमध्ये बरेच गैरसमज असतात. म्हणजे असे तुम्हाला कुठले प्रश्न विचारतात का की तुम्हाला वाटतं अरे काय काय प्रश्न विचारलाय? आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपलं प्लेटिंग 20 मायक्रॉन असतं. बेसिकली मायक्रॉन हा शब्द खूप लोकांना नसतो माहिती. म्हणजे मायक्रॉन म्हणजे किती जाड, की पेपर एवढं जाड असतं, पेपरापेक्षा पातळ असतं, काय असतं हे समजत नाही. आणि प्रश्न विचारले जातात की मायक्रॉन म्हणजे किती, तर मायक्रॉन म्हणजे 1 मिलीमीटरचा 1000वा भाग असं सांगितलं की लोकांचे चेहरेच पडतात की अरे एवढं कमी प्लेटमध्ये टिकणार कसं. म्हणजे त्यांना वाटतं तुम्ही घरी जाऊन पुसलं तरी जाईल, असे काहीतरी गैरसमज असतात. पण अर्थात आता हे मेटल आहे, आम्ही 20 मायक्रॉन प्लेटिंग करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं 5 वर्ष तर आरामातच चालतं, काहीच प्रश्न येत नाही त्याचा. मुख्य गैरसमज हा मायक्रॉन हे म्हणजे किती हे न समजल्यामुळे लोकांच्या डोळ्यात गैरसमज थोडे येत असतात लोकांच्या डोक्यात. आणि अजूनही काही लोकांना इलेक्ट्रोप्लेटिंग कसं करतात हे काही कल्पना नसल्यामुळे ते चिकटवलंय का असेही काही लोकांना ते थर निघून येईल का. ऍक्च्युअली सांग ना जरा प्रोसेस काय असते. म्हणजे ऍक्च्युअली इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणलं तर तसं टेक्नॉलॉजी 100 वर्षापूर्वी होती, तीही आज म्हणजे आपण शाळेत जे शिकलो आहे, अॅनोड आणि कॅथोड लावायचा आणि इकडे तिकडे करंट जातो, तर ती बेसिक टेक्नॉलॉजी तीच आहे, त्याच्यामध्ये काही तसा बदल नाहीये. पण त्यामुळे त्याचा बॉन्ड जो असतो तो केमिकल बॉन्ड असतो, त्यामुळे लोक असं ते आपण ऍडेसिव्हली चिकटवलेलं नसतं, त्यामुळे लोकांना वाटतं की चिकटवून ठेवले का त्याचा थर निघून येईल का, अशी गैरसमज काही लोकांमध्ये असतो. आणि किमतीच्या बाबतीत लोकांचे गैरसमज खूप असतात की किंमत ऐकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे मग ह्याच्यापेक्षा मी प्युअर चांदीची भांडी घेतली तर काय हरकत आहे, ती मला स्वस्त पडते, असा एक गैरसमज असतो. तो हिशोब त्यांच्या लक्षात येत नाही. तशी कंपॅरिझन केली तर साधारणतः 6 ते 7 पटीचा फरक असतो. आणि आमची भांडी दिसायला पूर्णपणे चांदीसारखीच असतात आणि चांदीचे जाड थर असल्यामुळे चांदीचे गुणधर्मही तुम्हाला सगळे मिळतात जे तुम्हाला प्युअर चांदीच्या भांड्यांमध्ये मिळतात, पण किमतीमध्ये 1/8 किमतीला असल्यामुळे ते परवडतं. फक्त मला वाटतं हे वजन याचं जास्त असतं, थोडं वजन जास्त असतं, पितळ्याचं शीट असल्यामुळे. आणि आम्ही जी भांडी बनवतो ते पितळ्याचं शीट पण जाड असतं, 18 गेजचं शीट असतं, त्यामुळे त्याला पटकन पोचे येत नाही. ते महत्वाचं आहे. महत्वाचं. प्युअर चांदीची भांडी अशी हाताने दाबली तर चेपतात. करेक्ट. हो, ड्युरेबिलिटी हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि चोरी हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण प्युअर चांदीची भांडी लोक मुख्यतः घेतात आणि तिजोरीत ठेवून देतात, फक्त सणासुदीपुरती काढतात, एरवी वापरत नाही. पण आपली भांडी रोजच्या वापरासाठी आहेत. म्हणजे आमचे जे मुख्यतः ग्राहक आहेत हे सणासुदी न वापरता रोज सकाळ संध्याकाळ त्यात जेवतात, तेवढ्यासाठी घेतात. हो, तुमच्या घरी सुद्धा मी पाहिले अनेकदा, आम्ही घरी सुद्धा त्यातून जेवतो. रोजचं जेवण आमचं त्यातलंच असतं. नाही, आणि कसं आहे, हा एक लाईफस्टाईल चेंज आहे. म्हणजे एकदा तुम्ही त्यातनं जेवायला लागलात की परत स्टीलच्या ताटलीमधनं तुम्ही जेवू शकत नाही. सिल्व्हर प्लेटिंग ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे, पण तरी सुद्धा त्याच्या मागे एक कलात्मक स्पर्श असतो. तर तुमच्या मते सर्वात सुंदर
असा काही त्याच्यामध्ये हे सांगता येईल का? नक्कीच. प्लेटिंग मध्ये ही तांत्रिकच प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये काही फार कलात्मकता नसते, पण कलात्मकता असते ती भांडी घडवण्यासाठी किंवा त्याच्यानंतरचे जे फिनिशिंग असतं, ह्या दोन गोष्टींमध्ये खूप कलात्मकता असू शकते. आपण आता साधी आपली पूजेची भांडी जरी घेतली तरी त्याच्यामध्ये ट्रेडिशनल शेप मेंटेन ठेवून त्याच्यात काही नवीन नवीन गोष्टी करता येतील का, नवीन तऱ्हेच्या बॉर्डर्स जोडणं किंवा त्याच्यावर नक्षी काढणं, किंवा ठोक्याची भांडी जी आता आपण तांबटाळीत बघतो तशी त्या भांड्यांवर ठोके मारून घेणं किंवा फिनिश मध्ये डल ब्राईट फिनिश करणं, ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भांड्यांची सुंदरता वाढवू शकता. आणि मुख्यतः काम जसं म्हटलं तर पितळ्याच्या भांड्यांवर आणि प्लेटिंगच्या नंतरच्या प्रोसेसमध्ये ह्याच्यात तुम्ही त्याची सुंदरता नॉर्मली वाढवली जाते. तू आता सांगितलं तसं बॉर्डर कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर्स असतात. बेसिकली कॉपरच्या पासून आम्ही बॉर्डर स्वतःच तयार करतो. 3-4 टाईपच्या बॉर्डर्स असतात. तुम्हाला जसे आवडेल तसे टाईपचे बॉर्डर आम्ही तुमच्या भांड्यांना जोडून देऊ शकतो. आमचीही काही स्वतःची डिझाईन्स असतात. त्यामुळे बॉर्डर त्या ठोक्याची भांडी असू शकतात, प्लेन असू शकतात, प्लेनला नक्षी असू शकते, त्यात व्हरायटी खूप असू शकते भांड्यांची. शेप्स भरपूर असतात. काही लोकांना काही मॉडर्न शेप्स आवडतात, पण काही लोकांना ट्रेडिशनल शेप्स आवडतात. दोन्ही शेप्स आम्ही तयार करतो. काही पत्र्यातून केलेली भांडी असतात जशी शीट मधनं, आणि काही ओतीव भांडी असतात. त्या दोन्हीची ब्युटी वेगळी असते, स्टाईल वेगळी असते. काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेली, कलाकुसर केलेली भांडी आवडतात. काही लोकांना पूर्ण प्लेन आवडतात. त्यामध्ये दोन्ही तऱ्हेचे गिऱ्हाईक येतात आपल्याकडे. ही जी भांडी आपण बनवतो त्याच्यामध्ये प्रकार कुठल्या कुठल्या असतात? म्हणजे देवाची भांडी वेगळी, कुकिंगची भांडी वेगळी, आपल्याकडे शो पीसेस पण असतात. शो पीसेस थोड्या प्रमाणात असतात. मुख्य म्हणजे आपलं नाव आहे जसं भांड्यांचा कारखाना, जशी मुख्य आपण भांडीच तयार करतो. शो पीसेस ठेवतो आपण, नाही असं नाही, पण ते मुख्य धंदा नाही. आपला मुख्य धंदा आहे रोजची ताट, वाट्या, चमचे, पेले ह्याचा, आणि त्याच्यावर पूजा आर्टिकल्स. पूजा आर्टिकल ताम्हण, पळी, पंचपात्र, दिवे, याचे भरपूर व्हरायटी असतात. त्याच्याबरोबर वॉटर जग्स, ग्लासेस हेही असतात. नंतर केक स्टँड, फ्रूट स्टँड, नंतर सब्जी स्टँड, बऱ्याच गोष्टी आपण बनवतो त्याच्यामध्ये. कुकिंगसाठी काय नाही चालत? नॉर्मली कुकिंगसाठी कुकिंग नाही. अच्छा, बरं. गॅसवर ठेवता येत नाही, चांदी काळी पडते. काळी पडते. तेच म्हणजे आता नेहमी सुद्धा चांदीची भांडी आपण बघतो, कुठल्याही देवाची भांडी असतील किंवा ती काळी पडतात. इव्हन देव सुद्धा चांदीचे काळे पडतात. तर ते आपण काहीतरी सिल्वर किंवा पॉलिशने आपण ते साफ करतो. तसं देवल भांडी काळी पडतात. काळी पडली तर ती कशी साफ करायला लागतात? काळी पडतातच, कारण का चांदीचा मुलाम असल्यामुळे चांदीची प्रॉपर्टीज आहे की ऑक्सिडाइज होते. तुम्ही जर रोजच्या वापरात असाल तर ती भांडी काळी पडत नाही. आम्ही घरी वापरतो तर ती काही काळी पडत नाही. पण तुम्ही जर कपाटात ठेवून दिली, तिजोरीत ठेवून दिली, तर ती काढल्यानंतर 6 महिन्यांनी समजा तुम्ही काढली तर हवा कशी आहे त्यानुसार मुंबईच्या हवेला लवकर काळी पडतात, आपल्या हवेला त्यामुळे कमी काळी पडतात. पण काळी पडली तरी ती वरचा लेअर ऑक्सिडाइज झालेला असतो. त्यामुळे तुम्ही कुठलीही सिल्वर पॉलिश किंवा कोलगेट पावडर किंवा कशाने तुम्ही क्लीन केलं तर तो काळा थर निघून जातो आणि परत पहिल्यासारखी तुम्हाला ती भांडी वापरता येतं. पण मग ते आता हा असं म्हणलं की 20 मायक्रॉनचा तो थर असतो, मग त्याच्यावर काही परिणाम होतो का क्लिनिंग करताना? तो थर निघून आला नाही, फक्त काय होतं काही वेळेला तर मगाशी असं आपण गैरसमज म्हणलं तसं, त्यामुळे लोक ती घासतात. घासून चकचकीत जर तुम्ही केलं तर घासला चांदी मऊ असते, सॉफ्ट असते. मी घासून काढलं तर मात्र दिसायला चकचकीत दिसेल, पण त्याचा लेअर हळूहळू कमी होत जातो. म्हणजे घासायचं नाही, तुम्ही कोलगेट पावडरने सॉफ्टली किंवा कोलगेट पेस्टने कशाने केलं तर लेअरवर तसा काही फारसा परिणाम होत नाही त्याचा. आता आमची वहिनी सुद्धा त्याच्यामध्ये रेग्युलर कामाला जाते ती कंपनीमध्ये. मला एक सांग, ह्या तुमच्या व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग किती आहे? म्हणजे स्त्रिया आहेत का कंपनीमध्ये कामाला? पहिली सुरुवात तुझ्या काकूनीच केलेली आहे. त्या खूप वर्ष करत होत्या आणि त्यांची ऑलवेज रिग्रेटेड की मी का बंद केलं. त्यांना ते खूप आवडायचं आणि आता मी आणि माझी जाऊ करतोच तिथे काम. नाहीतर वर्कर पैकी कोणी आमच्याकडे नाहीये बायका, कारण त्या हे हार्ड वर्क आहे, त्यामुळे त्या करू नाही शकत एवढ्या, म्हणून आम्हीच करतो. आणि येणारा मेजॉरिटी 90% कस्टमर आमचे बायकाच असतात. हो, तेच एक्झॅक्टली. त्याच्यात सगळ्या वयाच्या येतात. तुला उदाहरणार्थ सांगते की ह्या वयाच्या लहान मुली असतात ना, त्या बाहेर उभ्या राहतात. बाहेर म्हणजे कारखान्याच्या बाहेर उभ्या राहतात ना, इंटरेस्ट नसतं. जशा जशा त्या मोठ्या होतात वयाने, त्या हळूहळू आत येतात, काही दिवसांनी स्वतःच खरेदी करतात. वा, मस्त.
शेवटी बाई म्हणलं की ते सोनं चांदी आणि त्याचं अट्रॅक्शन असतंच. पण मग आता इतके तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येतात, सेलिब्रिटीज येत असतात आणि गुणवत्ता ही तेवढीच महत्वाची असते. तर ती टिकवण्याकरता म्हणजे क्वालिटी कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, तर ती कसं तुम्ही लक्ष देता त्याच्यामध्ये? क्वालिटी कंट्रोल आता मुख्य म्हणजे आमच्याकडे येण्याचं कारण हे क्वालिटी हेच आहे. लोकांना चांगला मान मिळतो म्हणूनच ते आपल्याकडे येतात. क्वालिटीचं जसं म्हटलं तसं पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक भांड अगदी चमत्यापासून ते मोठ्यातल्या शेफिंग डिशपर्यंत प्रत्येक भांड्याचं हे प्लेटिंगच्या आधीचं आणि नंतरचं वजन झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर किती चांदी चढली हे प्रत्येक भांड्याचं आपल्याला कल्पना असते, त्याचं रेकॉर्ड असतं. आता आमच्याकडचं रेकॉर्ड जवळजवळ मी मागचं जवळजवळ 60 वर्षांपूर्वीचे सुद्धा भांड्याचं तुम्ही घेऊन आलात तर मी रेकॉर्ड काढून देऊ शकतो तुम्हाला की ह्याच्यावर आधी प्लेटिंग किती होतं, नंतर किती प्लेटिंग झालं. त्यामुळे चांदी किती चढली हे नक्की असतं. त्याच्याप्रमाणे आता नवीन टेक्नॉलॉजी जशी XRF आहे, जे नॉन डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेसेस आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कितीतरी जास्ती वेगाने तुम्हाला किती थर आहे कळू शकतं, त्याचे डिस्ट्रीब्युशन करू शकतात. त्याच्याप्रमाणे आम्ही आमचे ऍडजस्टमेंट करत राहतो. बेसिक जेवढी चांदी आपण चढवायचं कबूल केलंय तेवढी चढवली की ऑटोमॅटिकच क्वालिटी कंट्रोल येतो. दुसरी गोष्ट आहे म्हणजे भांड तयार करताना क्वालिटी कंट्रोल. त्याच्यासाठी चांगल्या क्वालिटीचं शीट घेणं, प्रत्येक भांड्याचं प्लेटिंग होण्याच्या आधीच इन्स्पेक्शन होतं, त्याच्यात कुठलाही डिफेक्ट आढळला तर ते रिवर्कला जातं. ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं तर ऑटोमॅटिक क्वालिटी सुधारते. पितळ्याच्या शीट मध्ये पण काळजी घ्यावी लागते, कारण जे पितळ मुळात येतं त्याची गुणवत्ता चांगली असल्याशिवाय पुढे ती भांडी चांगली होत नाही आणि पुढे प्लेटिंग चांगलं होत नाही. त्यामुळे जे सरसकट पितळ मिळतं ते आम्ही घेत नाही. स्पेसिफिक इंडस्ट्री ग्रेडचं जे ब्रास असतं तेवढंच आम्ही घेतो. त्यामुळे मग भांडी पण तेवढी चांगली होतात. बाजारात आज जर पितळ्याची भांडी विकत आणली तर आमच्या क्वालिटीची एवढी चांगली भांडी तुम्हाला बाजारात पितळ्याची मिळणारच नाही. त्याच्यावरूनच मला तो अजून प्रश्न आठवला की हे प्लेटिंग आहे ते कुठल्या कुठल्या मटेरियलवर होतं आणि कुठल्या मटेरियलवर होत नाही. सो आमची भांडी असते ती प्रामुख्याने पितळ्याची असतात, पण कॉपरवरती पण तांब्यावरती पण प्लेटिंग होऊ शकतं. खूप पूजा आर्टिकल्स जी असतात ती तांब्याची असतात. आता आमच्याकडे लोक जसं मगाशी म्हणजे नक्षीची काय असतात तर लोक नक्षीची भांडी घेऊन येतात, त्यांना जी आवडतात त्या गोष्टी ते घेऊन येतात. त्याच्यावरती आम्ही प्लेटिंग करून देतो. मुख्यतः आता गणपती आलेले आहेत, गणपतीच्या दिवसात हल्ली गणपतीच्या मूर्त्या आमच्याकडनं चिक्कार लोक प्लेटिंग करून घेऊन जातात. मग त्यांना जशी आवडेल त्याप्रमाणे ती गणपतीची मूर्ती अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत घेऊन येतात आणि प्लेटिंग करून घेऊन जातात. आणि मग ते कित्येक वर्ष कित्येक पिढ्या टिकेल अक्षरशः, कारण त्याला वर्षातनं एकदा 10 दिवस फक्त वापरले जातात, बाकी त्याला काही होत नाही. त्यामुळे प्लेटिंगला काहीच होत नाही त्याच्यात. आणि निसर्गालाही चांगलं आहे, कारण ते विसर्जन कुठे करत नाही नदीत, फक्त बादलीतच विसर्जन करून धुवून पुसून ठेवून देतात. आणि पुढच्या वर्षी उदाहरण मी सांगतो की कुठली भांडी घेऊन येतात लोक, जगभरनं घेऊन येतात. एका बाईने अफीम पॉट आणलं होतं. इट वॉज रिअली नाईस, खूप सुंदर होतं ते आणि ते आम्ही प्लेटिंग करून दिलं. अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची खूपच भांडी येतात आणि आम्हाला जी एरवी कधी बघायला मिळाली नसते. मला खूप आश्चर्य वाटतं की नाही सापडतं कुठून, परदेशातनं वगैरे घेऊन येत असते. परदेशातनं पण खूप लोक घेऊन येतात. तशी बाजारात स्टेनलेस स्टीलवरती प्लेटिंग असणारी भांडी खूप मिळतात, पण त्याचं कोटिंग चांगलं नसतं, 0.5 मायक्रॉन 1 मायक्रॉन, आणि ते पॅक कंडिशन मध्ये सुद्धा त्याला 6 महिन्यात डाग येतात. पण लोकांना स्वस्तात काहीतरी गिफ्ट द्यायला हवी असते पुष्कळ वेळा म्हणून ते त्या मोहापायी ते घेतात. पण अनफॉर्च्युनेटली ज्याला देतो त्यालाही ते वापरता येत नाही, त्याला ते कचऱ्यातच टाकून द्यावं लागतं. पण मग व्हाईट मटेरियल म्हणजे काय, ते वेगळं असतं? व्हाईट मटेरियल मध्ये चांदी नसते. व्हाईट मटेरियल कम्प्लिटली वेगळाच धातू आहे. इव्हन जर्मन सिल्वर जे आहे त्याच्यात सुद्धा चांदी नसते. त्याच्यामुळे नुसतं नाव जर्मन सिल्वर दिसायला पांढरं दिसतं. पितळ्यामध्ये टिन मिक्स केलेलं असतं, सॉरी टिन निकेल दोन्ही मिक्स केलेलं असतं, त्यामुळे त्याला तो पांढरा रंग येतो, म्हणून त्याला ते सिल्वर म्हणतात. मुळात चांदी नसते त्याच्यामध्ये. मुरादाबादची वगैरे बरीचशी तशी असतात का? पुष्कळ असतात कारण तू म्हणतोस तसं, पण ती बहुतेक टिकत नाही. जर्मन सिल्वर कसं आहे, त्याला कोटिंग काहीच नसतं, मुळात तो धातूच पांढरा दिसणारा असतो, त्यामुळे पण ते कालांतराने काळं पडतं. आता तुमच्याकडे तू मगाशी म्हणलास तसं वेगवेगळे गिऱ्हाईक कस्टमर येतात, त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज असतील, मोठमोठे लोक असतील,
तर हे असं काही म्हणजे लक्षात राहण्यासारखे काही लोक होते आणि काही गमतीशीर प्रसंग कोणाबरोबर काही घडले असं काही जास्त सगळे असतात लोक, पण मी नावं नाही सांगत तुम्हाला त्यांची, पण जवळजवळ सगळे इंडियातले इंडस्ट्रियलिस्ट आणि पॉलिटिशियन्स, हे फिल्म स्टार्स जवळजवळ सगळे घेतात आपल्याकडे, फोन करतात. मी आता हे एक उदाहरण नाव घेऊन सांगते की एक दिवस फोन आला, मी रवीना टंडन बोलतेय. बरं असेल कितीतरी रवीना टंडन असू शकतात ना. तिने सांगितलं मला हे हवंय ते हवंय, ऑर्डर दिली. मग मी हळूच बिचकत विचारलं की तुम्ही, येस आय एम द ओनली रवीना टंडन. अशा मजा रोज घडत असतात. अच्छा, तेच म्हणलं वेगवेगळे म्हणजे अनुभव खूप याच्यामध्ये येत असतील. आणि असे काही पण अनुभव असतील की अरे कशाला हा आला, असंही काही असेल का? त्रास देणारे पण असतील सिलेक्ट करून काही न घेता पण असतात. ते काय दुकाने म्हटल्यावर तिथे काय सगळ्यात तऱ्हेचं गिराईक येतं. काय काय गिराईक अक्षरशः म्हणजे येऊन त्यांचं ठरलेलंच असतं की आपल्याला काय घ्यायचंय. ते वेबसाईटवर जाऊन कॅटलॉग्स बघून ठरवून येतात, फक्त फायनल सिलेक्शनला येतात. काय काय लोक बराच वेळ घेतात आणि काहीच न घेतात. पण दुकाने म्हटल्यावर ते दोन्ही तऱ्हेचे लोक असतात. आम्ही असं म्हणतो की बघून जाऊन पुढच्या वेळेला आशा ठेवायची. ग्रेट. आता आपला व्यवसाय म्हणजे फक्त पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही तर परदेशातही फोफावलाय. तर याविषयी जरा डिटेल ऐकायला आवडेल. सो आता आमचा मुख्यतः व्यवसाय आमचे एजंट्सच्या थ्रू होतो आणि आमचे एजंट्स ऑल ओव्हर इंडिया, भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये आमचे एजंट्स आहेत आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह त्यांचे शोरूम्स डिस्प्लेज असतात. मग त्यांच्या नेटवर्क मधनं ते ऑर्डर्स मिळवतात आणि ते आपल्याला पास ऑन करतात आणि आपण त्यांना मटेरियल सप्लाय करतो. प्रामुख्याने भारतातच आहेत, पण आता रिसेंटली एक नेपाळमध्ये काठमांडूमध्ये एक शोरूम सुरू होती येईल ह्या महिन्यात सुरू होईल काठमांडू नेपाळ. बाकी एक्सपोर्ट तसा खूप होतो असं नाहीये, पण परदेशातनं आवर्जून इथे येऊन घेऊन जाणारी लोक खूप आहेत. अच्छा, काहीतरी म्हणजे मला असं वाटतं अमेरिकेत का कुठेतरी एक्सपोर्ट आपला असतो, पण एक्सपोर्ट जो असतो तो भारतीयांनाच असतो. म्हणजे अजून आम्ही त्याच्यात नाही शिरू शकलेलो. B2B मध्ये नाहीये. B2B मध्ये किंवा गोरे लोक किंवा परदेशी लोक आपल्याकडनं घेत नाही. जे घेतात ते बहुतेक म्हणजे आमचा एक्सपोर्ट युकेला होतो, सिंगापूरला होतो, युएसलाही मोठ्या प्रमाणात होतो, कॅनडातही होतो. पण बहुतेक सगळे लोक आपलेच लोक आहेत जे तिकडे स्थायिक झालेले असतात. तिथले लोक अजून म्हणजे आम्हाला अजून तो गेम तेवढा काहीच जमलेला नाहीये की त्या लोकांना आपण तिथल्या स्थानिक लोकांना माल विकावा, ते काय अजून झालेलं नाही. दुबईमध्ये थाई आपलं मराठी रेस्टॉरंट आहे दुबईमध्ये, त्यांनी थाळीचं रेस्टॉरंट, त्यांनी आपली भांडी घेतलेली आहे. मग त्यांनी आता थायलंडमध्ये पण 2 ठिकाणी सुरू केलं, तिथे पण त्यांनी आपली व्हिएतनाममध्ये पण आहे आणि सिंगापूरमध्ये पण आहे. सिंगापूरमध्ये अन्नलक्ष्मीवाले त्यांची 5 ठिकाणी आहेत. कोलालंपूर आणि ऑस्ट्रेलिया आणि लंडन मध्ये होतं ते चटणी मेरी म्हणून पण आहे. 2-3 रेस्टॉरंट लंडन मध्येही आहेत. पण ते सगळं म्हटलं तसं आपली लोक आहेत सगळी. भारतीय लोक तिकडे जाऊन राहतात आणि तिकडे आपलं कल्चरही घेऊन जातात. त्याच्यावर आपली भांडी. चटणी मेरी मला वाटतं वन ऑफ द ओल्डेस्ट रेस्टॉरंट आहे लंडन मधलं, इंडियन रेस्टॉरंट, आणि ते खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथे तुम्हाला बुकिंग केल्याशिवाय जाता येत नाही अशा ठिकाणी ती आपली भांडी सगळी प्रेस्टिजियस आहे. तिथे आपली भांडी सगळ्या त्याच्यात जेवायला देतात. ह्या प्लेटिंगच्या व्यवसायामध्ये म्हणजे आता 85 वर्षांपूर्वी काकांनी सुरू केलेला व्यवसाय आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत अशी काही स्थित्यंतर काही जाणवली का की ओव्हरऑल प्लेटिंगच्या म्हणजे तंत्रामध्ये असेल किंवा मार्केटिंगमध्ये असेल किंवा इतर काही कल्चरल याचं? तसा मी मगाशी म्हटलं तसं इलेक्ट्रोप्लेटिंग बेसिक टेक्नॉलॉजीमध्ये तसा काही विशेष फरक झालेला नाहीये. पण जसं चेक करतो, हा म्हटलं तसं XRF ने आपण चेक करू शकतो. गुणवत्ता चेक करण्याच्या दृष्टीने काही पॅरामीटर्स बदललेले आहेत, ते आपण त्याच्या दृष्टीने क्वालिटी त्याची जास्त चांगल्यारीत्या मेंटेन करू शकतो. एक फरक असा आहे की चांदी जी पूर्वी मिळायची त्याच्यापेक्षा आता खूप जास्त शुद्ध चांदी मिळते. पूर्वी काही प्रमाणात त्याच्यामध्ये लेड मिसळलेलं असायचं, त्यामुळे लेडमुळे पूर्वीची भांडी काळी पडायची नाही.
तर काही लोक अशी कंप्लेंट करून देतात की तुमची पूर्वी जी आमच्याकडे आहे जुनी ती काळी पडत नाही, तुमची क्वालिटी खराब झाली, आता ती काळी पडतात. तर ऍक्च्युली क्वालिटी सुधारली, कारण त्याच्यात आता लेड अजिबात नाहीये. पण ते लोकांना वाटतं की काळी कशी काय पडतात, पूर्वी नव्हती पडत, तुम्ही क्वालिटी तेवढं लेअर देत नाही असं त्यांना वाटतं. हे झालं प्लेटिंग झालं. भांडी तयार करण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणात फरक पडले. म्हणजे प्रेस असेल, स्पिनिंग लेथ्स असतील, याच्यामुळे मॉडर्नायझेशनमुळे त्याच्या टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी फास्ट झाल्या आहे, अॅक्युरेसी जास्ती वाढली. आणि परीक्षित असं म्हणलं तर शीटवर अवलंबून असतं. आम्ही जो शीट विकत घेतो त्याच्यात मात्र जमीन आसमानाचा फरक पडला. म्हणजे इव्हन मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा आपण 100 भांडी दाबली तर त्यातली 70च हातात यायची. 30 भांडी आपल्याला आमच्याकडे इंटरनल रिजेक्शन व्हायचं, शीट्स खराब यायची. आता हे प्रमाण जवळजवळ 96-97 तरी भांडी चांगली असतात, एखाद 2-3च भांडी खराब. याबद्दल मोठा फरक शीट मधल्या शीट क्वालिटी मध्ये मात्र खूप फरक जाणवतो. मला आठवतं 6 महिन्याचा पूर्वी आमच्याकडे एक मोठा प्रेस होता भांडी दाबायसाठी, तर त्याला 4 लोक लागायची. माझ्या लहानपणी पण मला आठवते. आणि 4 लोक मिळून ते सगळं केल्यानंतर ते भांड दाबलं जायचं. आता तो एक माणूस ते हायड्रॉलिक प्रेस मध्ये करू शकतो. म्हणजे मशीन केतन, मला सांग, हा व्यवसाय करताना तुमचा मूलमंत्र किंवा तत्वज्ञान काय असतं त्याच्या मागचं? तत्वज्ञान जरा मोठा शब्द आहे, पण मूलमंत्र म्हणजे ग्राहकांच्या गरजेप्रमाणे आपल्या क्वालिटीमध्ये तडजोड न करता त्यांचा परवडतील अशी भांडी सप्लाय करणं हा आमचं मूलमंत्र आहे. त्याच्यासाठी ग्राहकांशी डिस्कशन होतं. पण आम्ही एक गोष्ट आहे की 20 मायक्रॉनच्या खालती आम्ही भांडे कोणाला देत नाही. गरज असं नसलो काही असली तरी आम्ही 20 मायक्रॉनच भांड देतो. ते आमचं एक फिक्स ठेवलं की आपण एक कोल्ड्रिंकची क्वालिटी मेंटेन केली तर आपोआपच गिराईक येत राहतं. काही गिराईकांना नाही परवडत, पण ते कमी प्रमाणात घेतात. पण कोणी निघून जातं असं नॉर्मली कधी होत नाही. आमचं मूलमंत्र कमी मायक्रॉनची प्लेटिंग नाही. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर देतो आम्ही. पण माझ्या आठवणीत 10 वर्षात एखादाच माणूस येतो की तो म्हणतो मला 25 मायक्रॉन द्या, 40 मायक्रॉन. इतकं पण होतात असं असतात एखादं. पण त्याचा काय फायदा किंवा तोटा असतो काय त्यांचं म्हणणं? पण आमच्याकडे वापर खूप रफ आहे. आमच्या घरात लोक घासतात भांडी, हे करतात ते करतात, त्याच्यामुळे मला ती किंवा आम्ही दिवसातून काही केटरर्स असतील की आम्ही दिवसातून 10 वेळा वापरतो. तर आम्हाला जरा जास्ती जाडीचं प्लेटिंग पण क्वचित असतं. नॉर्मली सगळे 20 मायक्रॉनचं प्लेटिंग लोकांना बोलतो. आता घासण्यावरून मला विचारायचंय, ही भांडी त्याला म्हणजे आता तू कोलगेट पावडर काहीतरी बोललास तू, पण काय म्हणजे कारण आपण नॉर्मल भांड्याची पावडर किंवा स्क्रबर वापरतो तसं चालतं काय? तसं नाही चालत. त्याला साधा प्लास्टिक स्क्रबर, तारेचा ब्रश, व्हाईट विम पावडर वगैरे ज्यांनी चरे येतील असं काहीही वापरायचं नाही. आणि तुम्ही भांडी घासताना जेव्हा कुठेतरी आपण टेकून घासतो ना, तर तिथे शक्यतो कापड बिपड खाली काहीतरी टाका, म्हणजे ज्यांनी एजला घासली ती स्वच्छ राहते. काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर काही काही लोक राखही वापरतात. ओट्यावर ठेवून अशी घासतात ना, त्यांनी लवकर खराब होतात. हो, ती काळजी म्हणजे घ्यायला पाहिजे. शेवटी चांदी म्हणल्यानंतर त्याचं स्वतःच हे आहेच ना, म्हणजे एलिगन्स तो सांभाळायला पाहिजे. पण वहिनी मला सांग, आजकाल ट्रेंड खूप बदलत चाललाय. म्हणजे आता तुझ्या लक्षात आलं असेल, पूर्वीचा ट्रेंड, पूर्वी कशा प्रकारची भांडी आवडायची महिलांना एक्स्पेशली, आणि आता त्याच्यामध्ये काय बदल झालाय? म्हणजे मॉडर्नायझेशन झालंय का, त्याला ट्रेडिशनलच आवडतात का? ट्रेडिशनल इज फॉर डेली यूज, पण ही त्यांना देण्या घेण्यासाठी खूप फॅन्सी हवे असतात विथ चीप क्वांटिटी, चीप प्राइस. ते जरा बॅलन्स करणं खूप अवघड जातं. परंतु इव्हेंच्युअली दे अग्री की हे नाही, आम्हाला एवढं स्वस्तात नाही मिळणार, म्हणून मग ते घेतात, खूप घेतात लोक. आणि मग त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे मी स्वतः सुद्धा मार्केटमध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या शेप्सची आणते काहीतरी. आता हल्ली नाही जात, पण इतके दिवस जात होते. हो, मला आठवतंय तू मागे सुद्धा काहीतरी लॅम्प आणलातस आणि त्याच्यावर तुम्ही ते प्लेटिंग करून बघितलं तर तसे विकायला पण ते ठेवलेले होते. तू स्वतः म्हणजे ते तुळशीबागेत जाऊन ते घेऊन आली तेच वगैरे. पण आता तू म्हणलास तसं क्वालिटी कंट्रोल महत्वाचा तर असतोच, पण असं कधी घडलंय का की एखादा मोठा जॉब तुम्ही करायला घेतला आणि
काहीतरी अपयश आलं, फेल झालं, असं कधी आलंय का? आणि मग त्याच्यातनं काय शिकायला मिळतं बेसिकली? अपयश म्हणजे कधी कधी प्लेटिंग उखडतं. प्लेटिंग केल्यानंतर भांड्यावरचं प्लेटिंग काही नीट झालं प्लेटिंग उखडू शकतो. त्यात कोणी वर्कर्सची चूक असते, क्वालिटी किंवा करंट डेन्सिटी नीट मेंटेन केली नसते, टेक्निकल पॅरामीटर नीट मेंटेन झाले नसतात. पण आमच्या नशिबाने आजपर्यंत गिऱ्हाईकाकडे जाऊन मालाचं फेल्युअर झालेलं नाहीये. ते फेल्युअर जे काय होतं ते आपल्या कारखान्याच्या आतमध्येच होतं. आपण तिथेच ते रिपेअर करू शकतो आणि ते रिपेअर करून किंवा ते भांड स्क्रॅप करून दुसरं भांड तयार करून गिऱ्हाईकाला देतो. गिऱ्हाईकाकडे जाऊन भांड फेल झाल्याचं अजून तरी काही घडलेलं नाही. नाही म्हणजे आपण म्हणजे मॅन्युफॅक्चर करतानाच आपण डिस्पॅचच्या आधीच्या क्यूसी मध्येच ते फेल होऊ शकतं. असं होतं, नाही होतं असं नाही, पण ते पुढे मात्र जात नाही. जिथे आपण क्यूसीला तिथे थांबवतो तिथे तो क्वालिटी कंट्रोल महत्वाचा आहे. क्वालिटी कंट्रोल. येस, ग्रेट. सो मला आता त्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. प्लेटिंग करताना काहीतरी म्हणजे जे काही आपण प्रोसेस चालू असते त्याच्यामध्ये कधी फ्युम्स किंवा गॅस जे काही निर्माण होत असेल तर ते पर्यावरणाकरता किती म्हणजे घातक आहे का घातक नाहीये, चालतं काय? तुम्ही जर त्याला काही प्रोसेस केली नाहीत तर घातक नक्कीच आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे जी विषारी केमिकल्स असतात त्याच्यापासून काही विषारी फ्युम्स पण निघू शकतात. त्यामुळे मग आम्ही एअर फ्युम स्क्रबर सारखी मेथड असतात ज्याच्यात ती एअर जी काय फ्युम्स असतात त्या ओढल्या जातात, त्याच्यावर सक केल्या जातात, त्या न्यूट्रलाइज केल्या जातात आणि मगच त्या हवेत सोडल्या जातात. त्याचप्रमाणे जे ज्याला आम्ही एफ्लुएंट म्हणतो किंवा जे काम झाल्यानंतर जे उरलेलं पाणी असतं ते एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आमच्याकडे आहे. त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण प्रक्रिया करून ते पूर्ण न्यूट्रल करून स्वच्छ पाणी जे असतं तेच मात्र ते आम्ही पुष्कळ रिसायकल पण करतो. त्यामुळे त्याचा डिस्चार्ज आता नवीन पोल्युशन कंट्रोलच्या बोर्ड्समुळे तुम्हाला डिस्चार्ज काहीच करता येत नाही, परवानगीच नाही येतो. त्यामुळे ते सगळं पाणी आम्ही पूर्णपणे रिसायकल करतो. त्याचा जो काही गाळ उरलेला असतो त्या ज्या एजन्सीज नेमून दिलेल्या सरकारने त्यांना आम्ही तो गाळ देतो. त्यामुळे तसं पर्यावरणाला हानिकारक काहीच होत नाही. मला एक सांग, प्रामाणिकपणा जो ऑफकोर्स प्रश्नच नाही त्याचा, प्रामाणिकपणा, वेळेचं भान, दर्जा या मूल्यांपैकी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं मूल्य कुठलं आहे? तसे सगळेच महत्वाचे आहेत पण प्रामाणिकपणा हा अर्थातच मी त्याचं एक उदाहरण पण सांगतो की पूर्वी चांदी मुंबईहून आणायला लागायची आणि पुण्यामध्ये मिळत नसे. तर माझे आजोबा आधी जायचे, नंतर माझे वडील जायला लागले मुंबईला. तेव्हा ती मुंबईहून घेऊन येत असत, पुण्यामध्ये मिळत नव्हती. तर ते पुण्याला तेव्हा ऑक्ट्रॉयची सिस्टीम होती. तेव्हा ते जेव्हा रेल्वेतनं उतरायचं तेव्हा ऑक्ट्रॉय नाक्यावर जायचे, त्याचा जो काही ऑक्ट्रॉय असेल तो भरून ते माझे आजोबा यायचे. तर एक दिवस गडबडीत ते विसरले, ऑक्ट्रॉय भरायला विसरले, कोणी चेक केलं नव्हतं. जेव्हा बाहेर आले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ऑक्ट्रॉय आपण भरला नाहीये, ते परत उलटे स्टेशनवर गेले, तिथे ऑक्ट्रॉय भरला आणि मग ते परत आले. त्यामुळे प्रामाणिकपणा हा आधीच्या पिढ्यांपासूनच आहे. आणि आमच्याकडे कित्येक वेळा लोक प्लेटिंगला म्हणून जी भांडी घेऊन येतात ती खरी चांदीची असतात. त्या पुष्कळशा बिझनेस हाऊसेस म्हणजे पुष्कळशा ह्या बिझनेस हाऊसेसकडे माळ्यावरती अशी चिक्कन भांडी पडलेली असतात, ती हवेनी काळी पडलेली असतात. त्यांना ते काय आहे हे माहिती नसतं. ते नोकरांतर्फे पाठवून देतात की ह्याच्यावरती आम्हाला प्लेटिंग करून द्या. प्युअर चांदीची असतात, त्यांना माहितीच नसतं त्याची व्हॅल्यू कितीतरी जास्त असते. मग आम्हीच त्यांना फोन करून सांगतो की ही प्युअर चांदीची आहेत आणि तुम्ही ती परत घेऊन जा. आम्ही फक्त स्वच्छ करून त्यांना परत देऊन टाकतो. ते काय त्यांना फसवायचं असेल तर ती वितळून आम्ही त्याच्या बदल्यात त्यांना दुसरी प्लेटिंग देऊ शकतो. उदाहरण सांगतो मी की एकदा ट्रक मधनं सामान आलं जे काय आमचा एजंटनी पाठवलं ते, त्यात एक एवढा मोठी कळशी खूप डेकोरेटिव्ह अशी होती आणि जेव्हा ह्या लोकांनी ते चेक केलं तर 2.5 किलो वजन होतं, ते प्युअर चांदीच होतं. त्यांना माहितीच नव्हतं काळं झाल्यामुळे. आणि जेव्हा कळवलं तेव्हा मात्र हवालदिल झाले, नीट ठेवा, आम्ही न्यायला करा. माझे वडील एक उदाहरण सांगतात की पूर्वी एकाने पितळ्याच्या अशा ब्रिक्स आणून दिल्या होत्या आणि त्याच्यावरती त्याला चांदीचं कोटिंग करून द्यायचं होतं. ते त्यांनी एस्टिमेट वगैरे दिलं आणि मग नंतर त्यांना काहीतरी लक्षात आलं की हा माणूस लबाड असावा. ते प्लेटिंग केलेल्या प्युअर चांदी म्हणून तो विकणार असं लक्षात आलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की याच्यावर होणार नाही म्हणून त्याला परत देऊन टाकले. बापरे, म्हणजे हे सुद्धा चांगला गुण आहेच ना, त्यांच्या लक्षात आलं की पुढे काय होऊ शकतं. बापरे.
सो आता तुम्हा तिघांनाही मला एक प्रश्न विचारायचा आहे, या व्यवसायाने तुमचं स्वतःचं आयुष्य कसं समृद्ध झालंय? मी सांगू काय, माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा मला काही एवढा अंदाज नव्हता की देवल म्हणजे कोण काय. तर एक माझ्या वडिलांचे मित्र होते, ते सगळ्या इंडस्ट्रीजना रिप्रेझेंट करायचे, त्यामुळे त्यांना खूप माहिती होतं. ते आले आणि मला म्हणले, तुला युनोतलं उथाण माहितीये ना, ते म्हणजे देवल, इतकी लेवल आहे त्यांची. सो आय फेल्ट रिअली प्राऊड ना की कुठेतरी आपल्याला काहीच अंदाज नव्हता तो. आणि 19-20व्या वर्षी नसतो. तुला काय वाटतं? तेच मुख्य मगाशी हा म्हणला तसं की कुठेही गेलं तरी नाव सांगितल्यानंतर अरे तुम्ही देवल म्हणजे भांडीवाले का, सो हा जो एक वेगळा फील आहे तो दुसऱ्या कशाने तो येऊ शकत नाही फील. त्यामुळे तो एक वेगळा लाईफ चेंजिंग मुवमेंट आहे, ती कुठेही गेलं तरी. प्रश्नच नाही. आता आमच्या कारखान्यामध्ये सगळे डॉक्टर्स असतील, वकील असतील, पॉलिटिशियन्स आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, सिनेमा ऍक्टर्स आहेत, हे असे अनेक लोक येत असतात. तुम्हाला आधी नावाने हाक मारतात, बोलतात तुमच्याशी. एरवी त्यांच्याशी कधी संबंध येणार किंवा आम्ही तसं ह्याच लेवलचा दुसरा कुठला धंदा करत असतो एवढ्याच टर्नओव्हरचा, हे कधी कोणी आम्हाला भेटलेही नसते. त्या लोकांची भेटी होतात, ते बोलतात, ते तुमच्याशी बोलतात, त्यातनं तुम्हाला नक्कीच नवीन नवीन अनुभव मिळतात, काही माहिती मिळत असते. याच्या दृष्टीने भरपूर समृद्ध होऊ शकतो जीवन. त्याच्यात ते सांगतात सुद्धा, या की जेवायला आमच्या घरी, जेवायला तुमच्याकडे. हो हो म्हणते मी, पण जात नाही. नाही, मलाही आठवतंय, म्हणजे कुठे देवल सांगितलं की देवल कारखानावाले तेच का तुम्ही, म्हणजे असं इतकं त्याचं लोकांना माहिती झालंय. आता वर्षानुवर्ष 85 वर्ष लोक येता जाता बघतायत. आणि कसं असतं ना, आपली भांडी खूप वर्ष टिकतात ना, त्यामुळे त्या लोकांनी पिढ्यानुपिढ्या, माझ्या आजीने घेतलेलं, माझ्या बाईने घेतलेलं, ते बघितलेलं असतं, नाव रिकॉल होतं, त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. नावाचा रिकॉलचा मोठा फरक पडतो, पण ते वापरलेलं असतं. म्हणजे आधीच्या पिढीमध्ये देवल सर्कस लोकांना माहिती असायची, नंतरच्या पिढीमध्ये देवल भांडीवाले, हे ते म्हणजे लिगसी कॅरी फॉरवर्ड झालेली आहे. तुम्हा तिघांनाही मला हाच प्रश्न विचारायचा आहे पुन्हा एकदा, की यश म्हणजे तुमच्या दृष्टीने नेमकं काय? नफा तोटा हा धंद्यात असतोच, पण त्याच्या पुढे जाऊन एक समाधान मिळणं, की आपण ग्राहकांचं समाधान करू शकतो, हा एक वेगळा आनंद असतो. तर त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? माझ्या दृष्टीने यश म्हणजे पैसा हा क्रायटेरिया नाही असू शकत, रेकग्निशन आणि क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. की तुम्ही काहीतरी केलंय आणि त्याला कोणीतरी रेकग्नाइज करते की तुम्ही चांगलं काम करताय, ते माझ्या दृष्टीने ते खरं यश आहे. आणि तुम्ही केलेल्या कामामुळे तुमचाही फायदा होतोय आणि समोरच्यालाही बेनिफिट त्याचा मिळतोय, हे माझ्या दृष्टीने खरं यश आहे. येस, ग्रेट. बरोबर. पण मला एक सांग, म्हणजे आता जसं देवल भांड्यांचा कारखाना आपण प्लेटिंग करतो, तर अशा पद्धतीचं कोणाचा आहे का असा व्यवसाय, म्हणजे प्लेटिंग करणारे आहेत? नाही असं नाहीये, पण पुष्कळसे 20 मायक्रॉन प्लेटिंग करणारे कमी असतील. आणि मुख्यतः चीप क्वालिटी मध्येच विकणारे मुरादाबाद साईडला, जयपूर साईडला किंवा राजस्थानमध्ये चांदीची मुलामा करून विकणारी भांडी लोक पुष्कळ आहेत. पण मुळात त्यांची पितळ्याची क्वालिटी एवढी चांगली नसते, प्लेटिंगची क्वालिटी एवढी चांगली नसते. त्यामुळे हा त्यांची बेसिक आयडिया असते की माझ्याकडनं तुमच्याकडे जाईपर्यंत ते भांडं चांगलं दिसलं पाहिजे. तुम्ही काय तुमचा प्रश्न आहे. माझा ह्या ऍटिट्यूडची जास्ती हे सगळे कारखाने चालतात. तसं म्हणजे जसं म्हटलं की शॉर्ट टर्म गेन्स असतात त्यांचे, कदाचित त्यांचा टर्नओव्हर आमच्यापेक्षा काही काळ जास्ती सुद्धा असू शकेल, परंतु आम्हाला त्या धंद्यात नाहीच जायचंय. आपण घेतलेलं, आपण विकलेलं भांडं हे कधीही छाती टोकून पुढचे 5 वर्ष तुम्ही वापरा, आम्हाला काही भीती नाही, ही ऍटिट्यूड आम्ही ठेवलेली आहे. त्यातच आम्ही बेसिकली तुम्ही कुठेही गेलात तरी तुमची क्वालिटी चांगली असते, असं करून सांगितलं की ते समाधान मिळतं, हे काही पैशांनी नाही मिळत. प्रश्नच नाही. मग आता आपण अगदी शेवटाकडे येतोय. ह्या धंद्यामध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये ज्यांना यायची इच्छा आहे, तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल? तसं पर्टिक्युलरली हा तसा निश बिझनेस आहे, म्हणजे सरसकट सगळ्यांना सुरू करता येईल असं कठीण आहे. कारण त्याला लागणारी इक्विपमेंट आणि सगळा जो काही स्टाफ आणि तुम्हाला वर्कफोर्स आहे तो अगदी सुरुवातीपासून करणं फार कठीण आहे. म्हणजे जे माझ्या आजोबांनी त्या काळात धारिष्ट दाखवून केलं ते स्मॉल स्केल मध्ये करणं थोडं कठीण आहे. म्हणजे पण काय म्हणजे समजा आता एखाद्याला यायचंय,
मग त्याचं काही असं प्रॉपर शिक्षण घ्यावं लागतं का तुमचं मेटलर्जी किंवा ह्याच्यातलं शिक्षण त्याच्यामध्ये मेटलर्जीचाही संबंध आहे, केमिस्ट्रीचाही संबंध आहे. तुम्हाला 2-3 ब्रांचेसचे शिक्षण घेऊन एकाच माणसाला आताच्या शिक्षण पद्धतीत जमेल हे कठीण आहे. त्यावेळेला त्यांना जमत होतं 2-3 ब्रांचेस मधून शिक्षण घेणं. परंतु तुम्ही एकत्र येऊन चालू करू शकता, नाही असं नाही, अशक्य असं काही नाहीये, परंतु आताच्या ह्याच्यात त्यामध्ये सोपं आहे. ज्यावेळी आजोबांनी केलं किंवा माझ्या बाबांनी आणि काकांनी पुढे तो वाढवला तेव्हा त्याला लागणारी जी इक्विपमेंट्स आहेत ती अवेलेबल नव्हती. तेव्हा ते इन हाऊसच सगळ्या गोष्टी तयार करायचे. म्हणजे प्लेटिंगला लागणारे जे पॉवर सप्लाईज आहेत ते आज बाजारात सरसकट मिळतात. ते माझ्या काकांनी सगळे यशवंत देवल त्यांनी सगळे हे इन हाऊस तयार केले आणि त्यांनी प्रोसेस डेव्हलप केली होती. त्याचं त्यांना पेटंट सुद्धा मिळालं होतं. आज ती प्रोसेस अनेक ठिकाणी वापरली जाते, पण तेही वॉज द पायनियर होते. आणि त्यांचं मुळात शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं, पण त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सगळं हे केलं, सप्लाईज तयार केले होते, पॉवर सप्लाईज. ते आजही आम्ही वापरतोय. आमच्याकडे एक बाई आली होती आणि तिचा लॉरेल हार्डी सारखे होते 2 जण, नवरा असा आणि ती अशी वगैरे वगैरे, लुकिंग हिअर लुकिंग देअर, म्हणजे असे डोळे. आणि मला ती म्हणायला लागली की तुमच्याकडे कोणी रिस्पॉन्सिबल माणूस नसतं का सकाळचं? म्हटलं नसतो. कसं? हा येतो ना 9 वाजता. नाही त्याच्या आधी नसतं का कोणी? म्हटलं काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तर तुम्ही हप्त्यानी का नाही घेत आमच्याकडनं पैसे? काय सांगू तिला मी म्हटलं आहो असं करा तुम्ही, मला हप्त्यानी पैसे द्या, जेव्हा सगळे फिटतील ना तेव्हा मी भांडत बापरे. काय वाटेल ते विचारतात लोक, वाटेल ते सांगतात. दॅट वॉज रिअली फनी. म्हणजे आणखी पण खूप गोष्टी त्या बाई बोलल्या, पण त्या गेल्यावर आमच्याकडचा कामवाला माणूस आणि मी फक्त खाली पडायचं बाकी राहिलो होतो, इतके असलो. बापरे, लोकांच्या काय काय समजुती असतात आणि अपेक्षा असतात. आता ओव्हरऑल तुमचं रुटीन कसं असतं कारखान्यामध्ये जाण्याचं किंवा काम करण्याचं त्या दृष्टीने? कारखाना 2 शिफ्ट मध्ये चालतो, 8 ते 2:30 आणि 2:30 ते 10. आम्ही मुख्यतः 5 वाजेपर्यंत तिथे दुकान चालू असतं आपलं. 5 वाजेपर्यंत दुकानात असतो. काही लोक येतात उशिरा येतात, मग ते असले गिराईक तर मग उशिरापर्यंत थांबतो. अदरवाईज 5 पर्यंत आम्ही नॉर्मली कारखान्यात असतो. नाही, आता आमचं 7-8 रोडला एक इंडस्ट्रियल प्लेटिंगचं युनिट पण आहे. मुख्यतः सकाळी ते बघतो, दुपारी इकडे येतो. आम्हाला म्हणजे मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा पूर्वी मला मुंबईला किंवा इतर गावातून भांडी दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी जायला लागायचं. पण टेक्नॉलॉजीच्या फरकामुळे मात्र ते आमचं जवळजवळ बंद झालं. आता लोक म्हणतात व्हिडिओ कॉल करा, आणि तिथे आमचा माणूस व्हिडिओ कॉल करतो. जे काय बघायचं ते सगळं व्हिडिओ कॉलवरच होतं. आता सॅम्पल्स घेऊन जाणं किंवा सॅम्पल्स दाखवणं लोकांना, ही पद्धत जवळजवळ बंद झाली. आम्ही सुद्धा कोणाकडे सप्लायर कडनं घेणार असो तर त्याच्या उलट आम्ही त्याला सांगतो तू व्हिडिओ चालू कर. आणि त्यामुळे कोणाकडे जाणं हे मात्र खूप कमी झालं. त्यामुळे बहुतेक वेळ मी ऑफिसमध्येच असतो. म्हणजे 9 ते 5 ऑफिस आणि कारखाना याच्यातच जातो. बाहेर बिझनेस साठी बाहेर जाण्याचं प्रमाण आता जवळजवळ बंदच झालं म्हणायला हरकत नाही. आणि तू पण असतेस ना? मी दुपारी जातेस. मग तू काय बघतेस तिथला? ऑफिस अकाउंट्स आणि ऑफिस. बरं, सारखी लोक येत असतात, सारखं याला कुठे वरून खाली बोलवायचं नाही. बरोबर आहे. आणि सुनीता वहिनी तिथेच राहते ती फक्त कारखाना आणि घर शेजारीच राहते. केतन, परीक्षित आणि रजनी वहिनी, तुम्ही तिघही आज वेळात वेळ काढून आपल्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर आलात आणि देवल भांड्यांचा कारखाना याविषयी सविस्तर माहिती दिलीत आमच्या रसिकांना. त्याकरता मनापासून आभार आणि तुम्हा तिघांनाही पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. रसिका मोहिनीच्या पॉडकास्टमध्ये जे गेस्ट येतात पाहुणे आपले, तर त्यांच्याकरता गोयंका नर्सरी आणि जागृती एंटरप्राइजेस कडून काही ते आपल्याला गिफ्ट्स देतात. तर ती आता मी तुम्हाला देणार आहे तुझ्याकरता.